मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. रोहित पवारांची उद्या महत्त्वाची पत्रकार परिषद असणार आहे. रोहित पवार काय नवा खुलासा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. जो भावाचा नाही झाला तो गावाचा काय होणार असा खोचक सवाल शिवसेना नेत्या ज्योती वाघमारेंनी केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीमुळे उद्धव ठाकरेंना त्रास होतोय. त्यांनी मनसेचा केवळ वापर केला. युटी म्हणजे यूज अँड थ्रो असा घणाघात ज्योती वाघमारेंनी उद्धव ठाकरेंवर केला. कल्याण लोकसभा मतदारसंघातील विकास प्रकल्पांसाठी 5,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आणि या पार्श्वभूमीवर त्यांनी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसह विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. कल्याण डोंबिवली महानगरपालिका तसंच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. राज्यसभा किंवा विधान परिषदेतील एक जागा काँग्रेसला मिळाली पाहिजे. काँग्रेस मोठा पक्ष आहे अशी मागणी काँग्रेस नेते अतुल लोंढेंनी केली आहे. दोन्ही जागांपैकी एक जागा मिळावी असा आग्रह काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांचा असल्याचं अतुल लोंढेंनी म्हटलंय. बीएमसीच्या शाळांमध्ये 11वी 12वीचे वर्ग सुरू करा. ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक अंकित प्रभू यांनी ही मागणी केली आहे. शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरवडकर यांना पत्र लिहिण्यात आलं. कीर्ती महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांसाठी वॉकेथॉन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. 28 फेब्रुवारीला सकाळी 7:30 वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. कार्यक्रमात कीर्ती महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी उपस्थित राहतील. बिटकॉईन घोटाळा प्रकरणात मुंबईतल्या पीएमएलए न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. उद्योगपती राज कुंद्रा यांना जामीन मंजूर करण्यात आला. महाराष्ट्राच्या संदर्भात राजधानी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत वेगळी बैठक पार पडली. बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार आणि खासदार रजनी पाटील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओपन एआयचे सीईओ सॅम ऑल्टन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. दिल्लीत सुरू असलेल्या एआय समिटसाठी सॅम सध्या भारतात आहे. नवी दिल्लीतील एआय समिटमध्ये गोंधळ उडाला. एआय समिटमध्ये युवा काँग्रेसनं निषेध केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी भारत मंडपात गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. मुंबईतील काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजपनं आंदोलन केलं. दिल्लीत भाजप विरोधात युथ काँग्रेसनं शर्ट काढत एआय समिटमध्ये आंदोलन केलं. एआय समिटमध्ये युवक काँग्रेसच्या निदर्शनाविरोधात दिल्लीत भाजप कार्यकर्ते निदर्शन करतायत. उद्या काँग्रेस मुख्यालयासमोर भाजपचे सकाळी 10 वाजता आंदोलन होणार आहे. राहुल गांधी यांनी सुलतानपूरच्या न्यायालयात आपला जबाब नोंदवला. अमित शहा यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी पुढील सुनावणी 9 मार्चला पार पडणार आहे. दिल्ली सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं. आता हे आश्वासनाचं नाही तर निकालांचं सरकार आहे. भाजपचं 1 वर्ष फसवणुकीत गेल्याचं म्हणत मुख्यमंत्री रेखा गुप्तांनी टीका केली आहे. उत्तर प्रदेशातील हरदो इथं वंदे भारत ट्रेनवर दगडफेक करण्यात आली. आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत ट्रेनमध्ये होते आणि या घटनेनंतर भागवत यांचा कोच बदलण्यात आला. जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी इथं दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावलाय. 2 ते 3 लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांसाठी परिसरात शोध मोहीम तीव्र करण्यात आली. जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला इथं गस्त घालत असताना सैनिकांना एक आयईडी सापडला. पोलीस स्पेशल ऑपरेशन ग्रुप एसओजी आणि बॉम्ब पथकानं ती आयईडी निकामी केला. गुजरातमध्ये ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. अपघातात 7 जणांचा मृत्यू झालाय. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.